कमी आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशाला ज्यांनी ज्यांनी ज्ञान दिलं, दिशा दिली, ते सगळ्या महापुरुषांना वंदन करतो. मित्रांनो, माझ्या अगोदर बापनाजींनी खूप सारे प्रश्न मांडलेले आहेत, गणेशांनाही बोललेले आहेत. आजची जनसंवाद यात्रेनिमित्त जी काही सभा आहे, हा एक प्रकारे निवडणुकीचा बिगुल आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. हा संवाद तुमच्याशी का साधायचा आहे तर अलीकडच्या काळामध्ये म्हणजे जे 20-25 वर्षाचे जी काही मुलं युवक आहेत आजच्या काळामधले, यांना आंदोलनं आता माहिती नाही आहेत, यांना रस्त्यावर उतरणं माहिती नाही आहे. आपल्या कपाशीला 10-11 हजार रुपये भाव मिळत होता, तो आता 4-4.5 हजार रुपयावर आला. पहिल्या वेचणीचा 6 हजार रुपये आणि नंतर 4,000, 4800-4500च्या भावाला, पण तरी आपण बोलायला तयार नाही. आपल्या सोयाबीन 40% 50% मार खाल्ल्यानंतर सुद्धा तिला भाव मिळत नाही. आपला पीक विमा मंजूर होत नाही. आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ज्याला आम्ही निवडून दिलेला आहे, तो माणूस शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यापेक्षा माझ्या बाजार समितीमध्ये माझा जो इंटरेस्ट आहे त्याच्यासाठी तहसीलदारला कसं निलंबित करता येईल याच्यासाठी प्रश्न मांडतो. त्या अशा ना करत्या माणसाला आपण निवडून दिलं, त्याच्या विरुद्धचा एल्गार करावा म्हणून आपण ही सभा घेतलेली आहे. ही सभा फक्त आदित्य साहेबांनी केवळ शिवसेना काय आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे काय आहेत यांचा विचार सांगण्यासाठी घेतलेली नाही. तर मित्रांनो, ही सभा अशी आहे की याच्या पुढच्या काळामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीनंतर जर भाजप पुन्हा एकदा सत्तेवर आलं तर तुमचा माझा स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे, तुमचा माझा बोलण्याचा जो अधिकार आहे, तुमचा माझा मत मांडण्याचा जो अधिकार आहे, हा काढून घेतला जाणार आहे. 1.5 वर्ष झाले, 2 वर्ष झाले जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका नाही. तुमच्या भडगावच्या नगरपालिकेला मला वाटतं 4-5 वर्ष झालेत निवडणुका नाही आहेत. आणि याचा आता सरकारला आता हळूहळू कळायला लागलेलं आहे की निवडणुका नाही घेतल्या तरी प्रशासक काम करू शकतात. म्हणून जी काही भाजपची मूळ धारा आहे, जे गोवळकरांच्या पुस्तकामध्ये लिहिलं होतं की या देशाला जे विकेंद्रीकृत सत्ता केंद्र केलेलं आहे, जे लोकांना राज्य वाटून दिलेलं आहे ग्रामपंचायत पासून तर संसदेपर्यंत, हे सगळं मोडीत काढायचं आणि मोदीला राजा करायचं. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर पुन्हा आपण सत्तेवर भाजपला बसवलं तर कदाचित पुढच्या काळामध्ये तुमचा आमचा मतदानाचा हक्क काढला जाईल. आणि मतदानाचा हक्क काढल्यानंतर तुम्हाला तुमच्या भावासाठी भांडता येणार नाही, तुमच्या शेतीमालासाठी भांडता येणार नाही, तुमच्या पीक विम्यासाठी भांडता येणार नाही. 2 वर्ष झाले आपल्या मतदारसंघामध्ये नुकसान भरपाईचा पैसा मिळालेला नाहीये. मग मला सांगा, एकीकडे आपले आमदार पत्रकार परिषद घेतात, 2 वर्ष 2.5-3 वर्षापासून, दादा आमच्याकडे पद्धत आहे आमच्या आमदारांची, 3 वर्षापासून पत्रकार परिषद घेतात आणि तेच कामं पत्रकार परिषदेमध्ये दरवेळेला सांगतात की इतके कोटी मंजूर करून आणले म्हणून. पण शेतकऱ्यांसाठी मी काय केलं, मी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी काय प्रश्न मांडले याच्यासाठी मात्र त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नाही. सोयाबीनचा पीक विम्यामध्ये समावेश झाला पाहिजे पाचोरा तालुक्यातल्या काही भागाचा, म्हणून आम्ही सातत्याने त्यांना लिहिलं. त्यांनी प्रश्न मांडला, कधी मांडला, शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी ठराव होणार नव्हते. अशा या नाकर्त्या माणसाला घालवण्याचा जर आपण चंग बांधला असेल तर येणाऱ्या काळामध्ये लोकसभेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. कारण लोकसभा जर आपण जिंकलो म्हणजे काय उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकले किंवा महाविकास आघाडी जिंकली असं नाही. ही लढाई खऱ्या अर्थाने आता भाजप विरुद्ध जनता अशी राहणार आहे. ही लढाई खऱ्या अर्थाने तुम्ही आणि भाजप अशी राहणार आहे. ही लढाई खऱ्या अर्थाने मनुवादी, ज्यांच्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण शूद्र आहोत आणि आपली लायकी फक्त शूद्रासारखी ढोरासारखी आहे, हे ज्यांच्या मनामध्ये ठासवलं गेलेलं आहे संघाच्या शाखांमधून, त्यांच्या विरुद्ध या बहुसामान्य सर्वसामान्य लोकांची, बहुजनांची लढाई राहणार आहे. आणि म्हणून ही लढाई गांभीर्याने घ्या. या लढाईला जेव्हा मतदानाची वेळ येईल, मेमध्ये एप्रिलमध्ये ज्या वेळेला मतदान होईल, तर तुमच्याकडं आता फक्त पाकिटात पैसे येत होते, आता खोक्याने पैसे येतील.
कारण खोक्यांनी पैसे घ्यायची सवय या महाराष्ट्राला भाजपने लावलेली आहे. फक्त एकच ढाण्या वाघ, ज्याला खानदानी राजपूत म्हणतो, तसे आपले दादा राहिलेत की ज्यांनी 50 कोटी रुपये लाथाडले आणि उद्धव साहेबांवर निष्ठा व्यक्त केली, असे आता दुर्मिळ राहिलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये जर जगायचं असेल, आपल्या मुलांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे, आपल्या मुलांना, तुम्हाला, आम्हाला, आपल्या आईवडिलांना आरोग्याची सेवा मोफत मिळाली पाहिजे. आपल्याला जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी सामान्यपणे लागतात, ज्या 70-75 वर्षांमध्ये आपल्याला मिळत होत्या, ज्याच्यासाठी आपण कायम कधीही आक्रोश केला नाही, आता मात्र वाटतं की दवाखान्यांमध्ये, सरकारी दवाखान्यांमध्ये औषधं नाही आणि खाजगी दवाखान्यांचे बिलं भरण्याची आपली पात्रता नाही, अशी परिस्थिती ज्या सरकारने आपल्यावर आणलेली आहे, त्या सरकारला आता आपल्याला घालवायचं आहे. म्हणून ही लढाई तुमची, माझी, या भाजपच्या विरुद्ध आहे. आणि या भाजपने ज्यांना ज्यांना भाडोत्री म्हणून विकत घेतलेलं आहे, ते एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते असतील, एकनाथ शिंदेचे आमदार असतील, अजित पवारांचे आमदार असतील, किंवा त्यांचे जे काही कार्यकर्ते असतील, हे सगळे भाडोत्री आहेत. उद्या जर भाजप पडलं तर हे कधी पळून जातील यांचा सुद्धा नेम सांगता येणार नाही. आणि म्हणून यांच्या विरुद्धची लढाई तुम्हाला, आम्हाला लढायची आहे. ही खूप सोपी लढाई नाही आहे, खूप कुटीलपणे लढली जाईल. याच्यासाठी मराठ्यांमध्ये आणि ओबीसींमध्ये भानगडी लावल्या जातील, याच्यासाठी दलितांमध्ये आणि आदिवासींमध्ये भानगडी लावल्या जातील, याच्यासाठी मराठ्यांमध्ये आणि दलितांमध्ये भानगडी लावल्या जातील. अशा पद्धतीने तुमच्या आपसामध्ये मारामाऱ्या करा आणि आम्हाला निवडून द्या, अशा प्रकारची रणनीती या पुढच्या काळामध्ये केली जाईल. पुढच्या काळामध्ये जातीय दंगलींचं पेव सुद्धा व्हायची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टींचा थांबवायचं असेल आणि शांततेने आपल्या पुढच्या पिढ्यांना जर चांगलं आयुष्य द्यायचं असेल, तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपला पराभूत केल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. झालं राम मंदिर, झालं राम मंदिराच्या नावावर राजकारण करून झालं. ज्या आपल्या हिंदू समाज धर्माच्या जे प्रमुख आहेत, त्यांनी वारंवार सांगितलं की ते मंदिर फक्त 40% बांधलेलं आहे, त्याला शिखर नाही, त्याला कळस नाही. कळसाची प्राणप्रतिष्ठा झाल्याशिवाय मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत नाही. तरीही आचारसंहितेचा नियम आडवा येईल म्हणून 22 तारखेला घाईघाईमध्ये राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठा करून घेतली. पण तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल, राम मंदिराचे ज्या वेळेला न्यायालयाने दरवाजे बंद केले होते, ते दरवाजे उघडण्याचं काम राजीव गांधींनी त्यांच्या सत्ता काळामध्ये केलं होतं. तेव्हा सत्तेत काँग्रेस होती. पण हे सांगणार नाहीत. या देशामधून जेव्हा इंग्रज चालले गेले, त्यावेळेला आपल्याकडे सुई सुद्धा तयार होत नव्हती. त्या सुईपासून तर आज त्यांना हातामध्ये इंटरनेट देण्यापर्यंतची, ज्या इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करून भाजप 14 मध्ये सत्तेवर आलं, त्या इंटरनेट आणि प्रगतीचा जो काही प्रवास झालेला आहे भारताचा, हा काँग्रेसच्या काळामध्ये झालेला आहे. आणि ते म्हणतात 70 वर्षात तुम्ही काय केलं? अहो 70 वर्षामध्ये 55 लाख कोटी रुपये ह्या देशावर कर्ज होतं. किती होतं? 55 लाख रुपये 14 पर्यंत, 2014 पर्यंत. आणि 2014 ते 2023 या काळामध्ये 153 लाख कोटी कर्ज आपल्या देशावर झालेलं आहे. विचार करा, 55 कोटी भागीला 70 आणि 153 भागीला 9 वर्ष, तर हा पैसा गेला कुठं? कंपन्या विकल्या. ज्या कंपन्या नेहरूंपासून तर आतापर्यंतच्या सर्व राज्यकर्त्यांनी या देशामध्ये उभ्या केल्या, त्या नफ्यामध्ये होत्या. त्या कंपन्यांमुळे देशाचा GDP वाढला होता. त्या कंपन्या अदानी अंबानी सारख्या आपल्या मित्रांना कवडीमोल भावामध्ये विकल्या. एअरपोर्ट विकले, रेल्वे विकली, एसट्या विकल्या. आता जर भाजपला तुम्ही आम्ही पाडलं नाही ना, तर उद्या तुमच्या अंगावरचे कपडे सुद्धा विकायला भाजप कमी करणार नाही. आणि म्हणून सावध राहा. हे सगळं विकल्यानंतर सुद्धा त्यांची हौस फिटली नाही. म्हणून कोरोनामध्ये PM केअर फंड काढला. आपल्या या मुख्यमंत्र्याने, माजी मुख्यमंत्र्याने फडणवीसने PM केअर फंडमध्ये पैसे गुंतवायला लोकांना सांगितलं, पण महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत मदत केंद्रामध्ये पैसे गुंतवायला नाही सांगितलं. मग हा PM केअरचा पैसा कुठे गेला म्हणून न्यायालयामध्ये एकाने याचिका टाकली, तर सरकारने सांगितलं आम्ही पैसा काय केला हे सांगायची जबाबदारी आमची नाही.
भ्रष्टाचाराच्या ज्या गप्पा मारून 14 मध्ये भाजप सत्तेवर आलं होतं, त्या भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड मोडले. इतके रेकॉर्ड मोडलेत त्यांनी की एकीकाळी अजित पवार कसा 70,000 कोटीचा भ्रष्टाचार करतो म्हणून सांगणारा मोदी काल परवा पुण्यात त्याचा पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करतो आणि त्याच्या खांद्यावर म्हणतो वेल डन वेल डन. असाच भ्रष्टाचार करत राहा. काल परवापर्यंत आदर्श घोटाळ्यावर बोलणारे नरेंद्र मोदी काल अशोक चव्हाणांना हातात हात देऊन सांगतात अच्छा हुआ तुम भाजप में आ गए, अब तुम क्लीन चिट हो गए. आजच बातमी वाचली, समीर भुजबळांच्यावरचे जे काही मनी लॉन्ड्रिंगच्या केसेस होत्या, बेकायदेशीर मालमत्तेच्या केसेस होत्या, त्या सुद्धा सुप्रीम कोर्टाने नील करून टाकल्या, कारण ईडीने त्यांच्या विरुद्धचं दोषारोपपत्र काढून घेतलं. तुमच्या आमच्यावर जर अन्याय झाला तर आपण बोलतो की आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे, तर पोलीस म्हणतात आता टाईम नाही, उद्या ये, परवा ये, तेरवा ये. पण इथून जर आमदाराने फोन केला तर बोगस केसेस सुद्धा गरिबांवर दाखल केल्या जातात. अशी परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण करून ठेवलेली आहे. हे राज्य गुंडांचं झालेलं आहे. गेल्या 7-8 दिवसामध्ये मोठमोठ्या प्रमाणामध्ये गोळीबार झालेत, लोक मारले गेलेले आहेत, पण यांचं काही सोयरसूतक या जनतेला राहिलेलं नाही. आणि ही परिस्थिती ओळखा. ही परिस्थिती काय दाखवते, येणारे पुढचे चिन्ह काय दाखवते ते ओळखा. असं म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. या जे 3 जणांचं सरकार आहे, अजित पवार असतील, शिंदे असतील आणि फडणवीस असतील, यांचे जे सरकार आहे, या बाळाचे पाय या 2 वर्षात आपल्याला दिसलेले आहेत. यांच्या ताब्यात जर परत हा महाराष्ट्र दिला तर तुमच्या आमच्या घरासमोर गुंड हैदोस घातल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून ही जो संवाद यात्रा आहे, या यात्रेमध्ये तुम्ही आम्ही सगळे मिळून एक शपथ घेऊ की येणाऱ्या काळामध्ये काही झालं तरी चालेल, पण आम्ही भाजपला मतदान करणार नाही. भाजपची ही शिंदे आणि पवारांची जी पिल्लावळ आहे, हिला मदत करणार नाही. ही शपथ घ्या. आणि या देशाच्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला हमी भाव मिळावा, आपल्या मालाला हमी भाव मिळावा म्हणून जो दिल्लीला आक्रोश मोर्चा काढलेला आहे, जे दिल्लीला आंदोलन सुरू केलेलं आहे, त्याला या सभेच्या निमित्तानं आपण सगळेजण पाठिंबा देऊ. आणि मोदींनी त्यांना जो निषेध केलेला आहे, त्यांना जो विरोध केलेला आहे, त्याचा आपण निषेध करू अशी मागणी या निमित्ताने करतो. आदित्य साहेब आलेले, एकच निर्णय की कोणी स्वागत काही करू. केलं तरी मात्र आम्ही एवढं बोलतो. माझे 2 शब्द रक्तामध्ये संपवतो. जय हिंद, सळसळणारा जय महाराष्ट्र. भगवा रंग कधीही कुठे कुठे फिका पडू देणार नाही.